तरंग संस्था आयोजित या ठिकाणी कौटुंबिक कवी संमेलनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। या कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवी ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर कवितेच्या अनुषंगाने छाप आहे असे किशोरभाऊ मुघल या ठिकाणी अध्यक्ष म्हणून विराजमान झालेले आहेत। त्यानंतर आमचे दुसरे कविमित्र नरेश कुमार बोरीकर जे अतिशय कविता अतिशय तरलतेने प्रेम कविता लिहितात आणि इतरही सामाजिक कवितेमध्ये ज्यांचा हातखंडा आहे असे दुसरे कवी आमचे नरेश कुमार बोरीकर। त्यानंतर या ठिकाणी आमचे मित्र आणि सुप्रसिद्ध कवी आत्मचरित्रकार माननीय मनोजदादा बोबडे हे सुद्धा या कवी संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे। त्यानंतर माझ्या उजव्या बाजूला जे स्वतः कोल मायनर आहेत, कोळसा खदानीमध्ये काम करतात कामगार म्हणून आणि सामाजिक आशयाच्या कविता भरभरून लिहितात असे कवी प्रदीप देशमुख चंद्रपूर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर ज्यांचा मुक्तछंद या काव्यप्रकारामध्ये अतिशय हातखंड आहे आणि समर्थपणे सामाजिक जाणीवा आपल्या कवितेतून मांडतात असे कविमित्र विजयजी वाटेकर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी किशोर कवठे या कार्यक्रमाचं निवेदन करतो आहे। खरं तर महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे, संत साहित्याची परंपरा लाभलेली आहे। संत ज्ञानेश्वर असं म्हणतात की माझा मराठीचे बोलू कौतुके परी अमृताती पैजा जिंके ऐसी अक्षर रसिके मिळविन। अमृताशी पैजा जिंकण्याचं सामर्थ्य ज्या भाषेमध्ये आहे अशी मराठी भाषा आणि या मराठी भाषेचे साधक म्हणून या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी। तर संपूर्ण जात धर्म पंथ यांना सामावून घेण्याचं सामर्थ्य ज्या भाषेमध्ये आहे अशा मराठी भाषेचे शब्दप्रभू या ठिकाणी विराजमान झालेले आहेत। कवितेचं पहिलं पुष्प जे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत आणि कवितेचे वेगवेगळे प्रकार मराठीसह हिंदीमध्ये हाताळण्याचं सामर्थ्य ज्यांच्या अंगी रुजलेलं आहे असे ख्यातनाम कवी किशोर मुघल हे आमचे बंधुप्रिय आहेत, ज्येष्ठ बंधुप्रिय आहेत आणि स्वतः ते थर्मल पॉवर स्टेशनमध्ये कामगार म्हणून काम करतात। तर आपण त्यांच्याच वाणीतून त्यांची कविता ऐकूया आणि या कौटुंबिक कवी संमेलनाची सुरुवात करूया। मी विनंती करतो किशोरभाऊ मुघल यांना। धन्यवाद किशोरभाऊ। फार सुंदर वातावरण आहे। इतक्या नैसर्गिक वातावरणात इतक्या सगळ्या तांत्रिक बाबी समोर घेऊन आपण जो आजचा कार्यक्रम आयोजित केला आणि तुम्ही मला अध्यक्षपद दिलं ते मी आनंदानं स्वीकारलं। परंतु यापेक्षाही मला कविता महत्त्वाची वाटते। काही कविता सादर करतो। हिंदीमधले 3 शेर सादर करतो देशमुख साहेब। होठों ने चुप रहना सीखा, होठों ने चुप रहना सीखा और आँखों ने कहना सीखा। खुशबू लेते रहे हवा से, खुशबू लेते रहे फूलों से संग हवा के बहना सीखा। और माँ की तरह मुस्कुराकर, माँ की तरह मुस्कुराकर चुप रहकर सब सहना सीखा। तर आजच्या या कवी संमेलनाची थीम जी आहे ती कारखान्यावर आधारित आहे। आम्हाला इथे कामगार म्हणूनच आमंत्रित केलं आहे। तर कारखाना हे शीर्षक घेऊन एक छोटी कविता। कारखाना। कारखान्याने धडधडत राहावं अहोरात्र तसा माझा बापही धडधडला माझ्यासाठी। कारखान्याने धडधडत राहावं अहोरात्र तसा माझा बापही धडधडला माझ्यासाठी। आज मी सुद्धा धडधडतोय माझ्या पोरासाठी रात्रंदिवस। आज मी सुद्धा धडधडतोय माझ्या पोरासाठी रात्रंदिवस। कारखान्यासारखा उद्या माझा पोरगाही धडधडेल त्याच्या पोरासाठी। माझ्यासारखा, माझ्या बापासारखा, कारखान्यासारखा। मी पाहतोय, मला दिसतंय उद्याच्या नंतर नसेल कारखाना आणि थांबली असेल धडधडसुद्धा। की ज्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत त्या गोष्टींचं नष्ट होणं हे पण शाश्वत आहे। त्यानुसारच ही कविता मी लिहिलेली आहे। कसं आहे की अजून एक कविता सादर करतो पहा।
कसं आहे की कौटुंबिक रिलेशन जे असतात ते ग्रामीण भागात शेतीमातीच्या भागात जास्त प्रकारे टिकाऊ असतात आणि कारखाना म्हटल्यानंतर जेव्हा आपण कॉलनीमध्ये राहतो त्यावेळेस नात्यामध्ये जो दुरावा येतो त्या दुराव्याला घेऊन ही कविता आहे. क्वचित प्रसंगी कॅन्टीनमध्ये दिसणारा तो, क्वचित प्रसंगी कॅन्टीनमध्ये दिसणारा तो गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे दिसू लागला होता. मी पाहत होतो त्याला टी ब्रेकमध्ये बिस्किट चहात बुडवून खाताना. टी ब्रेकमध्ये बिस्किट चहात बुडवून खाताना बुडून जायचा त्याचा चिंतातूर चेहरा चहाच्या कपात बिस्किटासह. काल परवा तर लंच ब्रेकमध्ये कॅन्टीनमध्ये जेवताना दिसला. पाण्यासोबत घास ढकलताना होणारी त्याची अगतिकता नव्हतीच लपली माझ्या नजरेपासून. पाण्यासोबत घास ढकलताना होणारी त्याची अगतिकता नव्हतीच माझ्यापासून लपण्यासारखी. आज मी स्वतःहून उठलो, त्याच्याजवळ जाऊन बसलो, नमस्कार केला, तो हसला इच्छा नसतानाही. आज मी उठलो, त्याच्याजवळ जाऊन बसलो, नमस्कार केला, तो हसला इच्छा नसतानाही. मी विचारलंच त्याला थेट, काय झालं मित्रा? कुठलेच आळेवेळे न घेता तो उतरला. आई आली आहे गावावरून माझ्याकडेच राहायला. कुठलेच आळेवेळे न घेता तो उतरला. आई आली आहे गावावरून माझ्याकडे राहायला आणि बायकोचं तिचं बिलकुल पटत नाही. मी हसलो, वेटरला चहाची ऑर्डर दिली आणि मग चहाच्या प्रत्येक घोटासोबत मी त्याला माझ्या घरी माझं कसं शोषण होते हे सांगायला सुरुवात केली. मी हसलो, वेटरला चहाची ऑर्डर दिली आणि मग चहाच्या प्रत्येक घोटासोबत मी त्याला माझ्या घरी माझं कसं शोषण होतं याचे किस्से रंगून सांगू लागलो. अगदी रंगून. तो आता हसत होता बऱ्याच दिवसानंतर. धन्यवाद. खरं तर एक कौटुंबिक वेदना किशोर भाऊंनी या कवितेमध्ये व्यक्त केली. मी किशोर भाऊचा परिचय करायलाच मुकलो की किशोर भाऊंचा 51 कविता माझ्याही हा पहिला कविता संग्रह आहे. आपणास माहीत असेल की 51 कविता मेरी 51 कविता हा अटल बिहारी वाजपेयींचा कविता संग्रह आहे आणि यांचा मराठीमध्ये 51 कविता माझ्याही. त्यानंतर दिवस निरुत्तर येतो हा त्यांचा दुसरा कविता संग्रह आणि कालिंदीच्या डोहातून हा तिसरा कविता संग्रह. मी किशोर भाऊंच्याच काही ओळी या ठिकाणी वाचतो आहे. किशोर भाऊ मुघल यांच्याच की कोणाकोणाचे काय गेले या सगळ्या जागतिकीकरणाच्या फापट पसाऱ्यामध्ये कोणी काय काय गमावलं हे सगळं सांगणारी कविता ही किशोर भाऊंची कविता आहे. आंधळ्यांचे डोळे गेले, पांगळ्याचे पाय, अजून सांगा अजून गेले कुणाकुणाचे काय. आंधळ्याचे डोळे गेले, पांगळ्याचे पाय, अजून सांगा अजून गेले कुणाकुणाचे काय. आभाळाची दानत गेली, मातीमधून ओल गेली, एक जखम भरता भरता पुन्हा एकदा खोल गेली. पाऊस गेला छत्री गेली, तुझी माझी मैत्री गेली, आठवणींच्या घट्ट दुधावर आलीच नाही साय, अजून सांगा अजून गेले कुणाकुणाचे काय. होते नव्हते सर्व गेले, शब्दामधूनी अर्थ गेले, तुझे आणि माझेसुद्धा वाचणे लिहिणे व्यर्थ गेले. चोचीमधून दाणे गेले, ओठांमधून गाणे गेले. चोचीमधून दाणे गेले, ओठांमधून गाणे गेले, व्याकुळ वासरासाठी हमरत आलीच नाही गाय, अजून सांगा अजून गेले कुणाकुणाचे काय, अजून सांगा अजून गेले कुणाकुणाचे काय. यानंतर मी कवितेसाठी पाचारण करतो नरेश कुमार बोरीकर यांना. त्यांचा दाखलखारीज हा अतिशय प्रसिद्ध असा कविता संग्रह आहे. ते सामाजिक जाणीवाच्या कविता लिहितात आणि त्यांचा एक हातखंडा आहे की ते गाऊन कविता सादर करतात. मुक्तछंदसुद्धा तितक्याच ताकदीनं ते सादर करतात. मी विनंती करतो की नरेश कुमार बोरीकर यांना की त्यांनी आपली कविता सादर करावी. धन्यवाद किशोर सर. कवितेबाबत मी कधी लिहिलेल्या या ओळी सुरुवातीला सादर करतो. चार चौघांनी मिळून हमखास गायली पाहिजे, शत्रूंच्याही ओठांवर जरा रेंगाळत राहिली पाहिजे. नक्कीच एखादी कविता अशी लिहिली पाहिजे की मृत्यूनेही थांबून जरा वाट पाहिली पाहिजे.
मी एक हिंदी नज्म सादर करतोय, कारण ऊन जास्त आहे. पावसाचा थोडा आनंद घेण्यासाठी, थोडा गारवा निर्माण करण्यासाठी ही रचना सादर करतोय. बड़ी मुद्दत के बाद ये घटाए छाई है, बड़ी मुद्दत के बाद ये घटाए छाई है, भूली बिसरी वो कहानी भी याद आई है, भूली बिसरी वो कहानी भी याद आई है, बिजलियाँ कौंध सी गई यूँ मेरी आँखों में, बिजलियाँ कौंध सी गई यूँ मेरी आँखों में, बिजलियाँ कौंध सी गई यूँ मेरी आँखों में, जैसे शीशे की उसने चूड़ियाँ खनकाई है, जैसे शीशे की उसने चूड़ियाँ खनकाई है, याद है भीगती हुई वो अजंता की मूरत, याद है भीगती हुई वो अजंता की मूरत, याद है भीगती हुई वो अजंता की मूरत, बेमुरवत सी पाजेब क्यों छनकाई है, बेमुरवत सी पाजेब क्यों छनकाई है, ना कहो तुम कि कयामत से गरजते बादल, ना कहो तुम कि कयामत से गरजते बादल, ना कहो तुम कि कयामत से गरजते बादल, यार उस्ताद बिस्मिल्लाह की ये शहनाई है, यार उस्ताद बिस्मिल्लाह की ये शहनाई है, सूखे बंजर थे खेत ये किसी बेवा की तरह, सूखे बंजर थे खेत ये किसी बेवा की तरह, सूखे बंजर थे खेत ये किसी बेवा की तरह, इसने खलियानों की यूं मांग भी सजाई है, इसने खलियानों की यूं मांग भी सजाई है, वो पहली बारिश में भीगते ही बच्चों ने, वो पहली बारिश में भीगते ही बच्चों ने, वो पहली बारिश में भीगते ही बच्चों ने, नाव कागज की देखो पानी में चलाई है, नाव कागज की देखो पानी में चलाई है, लगा जो पाव में किसान के कीचड़ ना कहो, लगा जो पाव में किसान के कीचड़ ना कहो, लगा जो पाव में किसान के कीचड़ ना कहो, सना है पाव जिसमें यार वो मलाई है, सना है पाव जिसमें यार वो मलाई है. आखिरी लाइन, रहनुमा पेड़ लगाते हैं ना रूठे बारिश, रहनुमा पेड़ लगाते हैं ना रूठे बारिश, रहनुमा पेड़ लगाते हैं ना रूठे बारिश, शजर का काम दुनिया की एक भलाई है, शजर का काम दुनिया की एक भलाई है, बड़ी मुद्दत के बाद ये घटाए छाई है, भूली बिसरी वो कहानी भी याद आई है, भूली बिसरी वो कहानी भी याद आई है. शुक्रिया शुक्रिया. खरं तर संपूर्ण वेदनाच ज्यांच्या कवितेमध्ये आली आहे असे कवी नरेश कुमार बोरीकर, की असं म्हणतात की वेदना सांगू कुण्या मेघास आम्ही, वेदना सांगू कुण्या मेघास आम्ही, गाव माझे आजही वनव्यात आहे, वेदना सांगू कुण्या मेघास आम्ही, गाव माझे आजही वनव्यात आहे, बोलणारे लोक त्यांनी ठार केले, बोलणारे लोक त्यांनी ठार केले, छान आता शांतता गावात आहे, छान आता शांतता गावात आहे. तर नरेश कुमार बोरीकर यांच्या मी काही ओळी कवितेच्या या ठिकाणी वाचतो आहे. त्यांची राख नावाची कविता बघा, हे सगळी वनव्याची धग जाणवणारी कविता. राख, नरेश कुमार बोरीकर यांची कविता. धग जाणवते आगीची, लाही लाही होते
अंगांगाची. धग जाणवते आगीची, लाही लाही होते अंगांगाची. वाटते सारे सारे नष्ट करावे, वाटते सारे सारे नष्ट करावे, अन आपणही उद्ध्वस्त व्हावे. त्वेषाने मशाल हाती घेतो, आवेग थंडावतो, मुठीत फक्त राख असते, मुठीत फक्त राख असते. ही शांततामय राख जी धग ज्यांच्या कवितेमध्ये, ज्यांच्या शब्दामध्ये आहेत असे नरेश कुमार बोरीकर यांच्या कवितांचा आनंद आपण आत्ताच घेतला. यानंतर कविता सादर करण्यासाठी मी या ठिकाणी आमच्या सप्तरंग संस्थेचे अध्यक्ष, कविमित्र, आत्मचरित्रकार, ज्यांनी वेगवेगळ्या कवितांचे, साहित्यांचे प्रकार हाताळले असे मनोजदादा बोबडे. मनोजदादा यांचा परिमळ हा कविता संग्रह आहे. वेद अंबराचा हा चारोळी आणि श्लोकांचा संग्रह आहे. व्हीलचेअर हा सुद्धा कवितेचा संग्रह आहे. मी आनंदी सुखी हे त्यांचं आत्मचरित्र आहे आणि त्यांनी गोंडवनातील कविता या काव्यसंग्रहाचं संपादनसुद्धा केलेलं आहे. आणि टिमटिम नवऱ्या चांदण्या हा बाल काव्यसंग्रहसुद्धा त्यांच्या नावाने आहे. म्हणून मी या ठिकाणी मनोजदादा यांना विनंती करतो की त्यांनी कविता सादर करावी. नकोसा होऊन बसला गद्यकाव्य. मी जरा तुझ्या अमानवीय तत्वास खारीज करू लागता, मी जरा तुझ्या अमानवीय तत्वास खारीज करू लागता, तू मला लागलीच मूर्खात काढलंस. म्हणालास तू श्रद्धाहीन, नास्तिक, भ्रमिष्ट, धर्मद्रोही. तुला हृदयाशी घट्ट कवटाळावंसं वाटलं, तुला हृदयाशी घट्ट कवटाळावंसं वाटलं, कवटाळलंही जेव्हा तू मानवीय तत्वाचे, प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, आदराचे, न्यायाचे, समतेचे, बंधुतेचे तत्वज्ञान सांगितलेस. परंतु तुझ्या मनातील विषमता, स्वश्रेष्ठत्व, गुलामगिरी लादण्यासाठीच या गोड हव्याशा तत्वांचा आधार घेतोस हे कळलं. परंतु तुझ्या मनातील विषमता, स्वश्रेष्ठत्व, गुलामगिरी लादण्यासाठीच या गोड हव्याशा तत्वांचा आधार घेतोस हे कळलं आणि तू नकोसा होऊन बसलास. थँक्यू. मनोजदादा बोबडे यांच्या कविता ऐकल्यात. खरं तर मनोजदादा हा विवेकवादी माणूस. आता त्याचा नास्तिक म्हणायला हरकत नाही, पण तो आस्तिक नाही. आस्था आहे त्याची मानवी विचारांवरती, अंधश्रद्धेवरती मुळीच नाही. दादांच्याच कवितेच्या काही ओळी सांगायचं झाल्या तर, अशीच होती अशीच आहे इथे माणसे, अशीच होती अशीच आहे इथे माणसे, तऱ्हे तऱ्हेचे रंग बदलती इथे माणसे. अशीच होती अशीच आहे इथे माणसे, तऱ्हे तऱ्हेचे रंग बदलती इथे माणसे. जो तो विचारतो सुखाच साठी इथे तिथे, जो तो विचारतो सुखाच साठी इथे तिथे, दुःखाला पण किती बिलगती इथे माणसे, दुःखाला पण किती बिलगती इथे माणसे. खरं तर दादाच्या कविता ह्या काळजातल्या कविता आहे, स्वतःच्या दुःखाच्या कविता आहे, स्वतःच्या भोगण्याच्या कविता आहे. त्यामुळे मला कवितेविषयी असं म्हणावंसं वाटतं की काळजाच्या काळजाशी बोलते ती कविता, काळजाच्या काळजाशी बोलते ती कविता, खोल डोहाच्या तळाशी साचते ती कविता. काळजाच्या काळजाशी बोलते ती कविता, खोल डोहाच्या तळाशी साचते ती कविता. धर्म नाही पंथ नाही ना पताका दंभतेची, धर्म नाही पंथ नाही ना पताका दंभतेची. माय होती माय आहे दुःखितांची ती कविता, माय आहे माय होती दुःखितांची ती कविता. यानंतर आता आपण ज्या कवीकडे वळतो आहे ते प्रदीपजी देशमुख. अत्यंत सामाजिक विषयावर गांभीर्याने कविता लिहिणारे कवी म्हणून ज्यांची ख्याती आहे. अलीकडे त्यांच्या बालकविता ह्या तर म्हणजे समकालाचा जर वेध घेतला म्हणजे किशोरभाऊ, नरेश किंवा मनोजदा असेल, विजयजी असेल, यांना माहीत आहे की बालकवितेमध्ये इतकं सुंदर काम त्यांचं चाललेलं आहे की महाराष्ट्रात सध्या बालकविता थांबली आहे. प्रामाणिकपणे सांगतो, म्हणजे थांबली आहे म्हणजे येत आहे बालकविता, पण ज्या अंगाने यायला पाहिजे, ज्या बालकांच्या भावविश्वाने यायला पाहिजे त्या प्रकारची कवितेचं लेखन होत नसताना प्रदीपजी देशमुख हे एकदम की बालमनाच्या तळाशी जाऊन त्यांच्या भावभावना जाणून बालकवितेचं लेखन करत आहे. ही अत्यंत आशावादी, बालविश्वासाठी आणि अत्यंत आनंददायी आम्हा सगळ्यांसाठी गोष्ट आहे.
तर ते स्वतः हे कोल मायनर आहेत. त्यामुळे त्यांनी कुठल्याही अंगाच्या कविता सादर केल्या तरी चालेल. मी त्यांना विनंती करतो की प्रदीपदादा आपण कविता सादर करावी. धन्यवाद किशोर सर. मी कोलमेसमध्येच काम करतो, कामगार आहे. नारायण सुर्वेंच्या शब्दात सांगायचं म्हणजे तळपती तलवार आहे. त्यामुळे कामगार जाणीवेचीच, कष्टकऱ्यांच्या जाणीवेचीच एक कविता इथं सादर करतोय. शीर्षक आहे सलाम माझा कष्टकऱ्यांना. कष्ट करून जे थकले शिणले चुंबून घेईन त्या हातांना. कष्ट करून जे थकले शिणले चुंबून घेईन त्या हातांना. अविरत चालून जे दमलेले लावीन माथा त्या चरणांना. अविरत चालून जे दमलेले लावीन माथा त्या चरणांना. कुणी राबतो उन्हात तेव्हा जगास मिळते रोटी तेव्हा. कुणी राबतो उन्हात जेव्हा जगास मिळते रोटी तेव्हा. त्या रोटीचे मोल विचारा, त्या रोटीचे मोल विचारा मातीमध्ये श्रमणाऱ्यांना. त्या रोटीचे मोल विचारा मातीमध्ये श्रमणाऱ्यांना. हम रस्ता हा सपाट सुंदर, हम रस्ता हा सपाट सुंदर किती पोळले वितळून डांबर. हम रस्ता हा सपाट सुंदर किती पोळले वितळून डांबर. जरा स्मरावे त्या मजुरांना, जरा स्मरावे त्या मजुरांना मोटारीतून जाताना. जरा स्मरावे त्या मजुरांना मोटारीतून जाताना. मिळे कोळसा हा खाणीतून, मिळे कोळसा हा खाणीतून लाख जीवांच्या कठीण श्रमातून. विजेत न्हावून झगमग बंगला, विजेत न्हावून झगमग बंगला खुशाल भोगतो सर्व सुखांना. विजेत न्हावून झगमग बंगला खुशाल भोगतो सर्व सुखांना. कष्टकऱ्यांच्या घामाने सिंचित, कष्टकऱ्यांच्या घामाने सिंचित समृद्धीचे सारे संचित. कष्टकऱ्यांच्या घामाने सिंचित समृद्धीचे सारे संचित. समृद्धीच्या ह्या बागेला, समृद्धीच्या ह्या बागेला सलाम माझा कष्टकऱ्यांना. समृद्धीचा ह्या बागेला सलाम माझा कष्टकऱ्यांना. प्रदीपदादा देशमुख यांची कविता ऐकली. त्यांची एक कविता मी या ठिकाणी वाचतो आहे. बिक चुके हम, हिंदी रचना आहे. फूल बेचे पौधे बेचे बाग भी सारा बिक चुका. मालन तेरी बगिया का माली नक्कारा बिक चुका. रेल बेची मेल बेची, रेल बेची मेल बेची रास्ता भी बिक चुका. अब दरिया की लगाओ बोली आसमां भी बिक चुका. क्या बात. शिक्षा बेची स्कूल भी बेचे, शिक्षा बेची स्कूल भी बेचे. बच्चों की किस्मत बिक चुकी. जितना चाहो ज्ञान खरीदो, ज्ञान की अस्मत बिक चुकी. क्या बात है. लोकतंत्र के राजमहल का अतीत लंबा बिक चुका. 3 खंभों को चट गई दीमक, चौथा खंबा बिक चुका. इतिहास ने जिसको लाल कहा, इतिहास ने जिसको लाल कहा. किला सुंदर बिक चुका. अब बेवासी लागे जमुना, अब बेवासी लागे जमुना. उसका सिंदूर बिक चुका. खूब सजाकर गांधी बेचे, खूब सजाकर गांधी बेचे. सरदार का दर्शन बिक चुका. क्या बात है. कभी हृदय में स्थान था जिसका, वह आकर्षण बिक चुका. सत्ता के इस बाजार में देखो, सबका जमीर बिक चुका. सत्ता के इस बाजार में देखो, सबका जमीर बिक चुका. गरीबों को तो पेट ने बेचा,
लालच में अमीर बिक चुका, लालच में अमीर बिक चुका. बहुत अच्छा. यानंतर कविता सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो विजयजी वाटेकर यांना. ते मुक्त छंदामध्ये कविता लिहितात, अभंगही लिहितात, पण त्यांची एक शैली अत्यंत वेगळी आहे जी लोकनाथ यशवंताच्या कवितेच्या निर्मितीच्या शैलीशी नाळ जोडणारी आहे, परंतु अत्यंत स्वतंत्र कविता, भेदक कविता, जे काही समाजाचं चित्रण आहे ते अत्यंत स्पष्टपणे मांडणारे कवी म्हणून विजयजी वाटेकर यांची ख्याती आहे. आपण या ठिकाणी असेच कवी बोलावले आहे की ज्यांची वेगळी छाप आहे कवितेच्या अनुषंगाने. म्हणूनच मी निमंत्रित करतो माननीय विजयजी वाटेकर यांना की त्यांनी स्वतःची रचना सादर करावी. कवी मित्रांना माझा सस्नेह नमस्कार. एक कविता सादर करतो. कविते शीर्षक आहे काळ्या मृत्यूच्या 2 कविता. अर्थातच छोट्या छोट्या 2 कविता आहे. पहिली कविता आहे काळा दगड. आम्ही त्यांना जमिनी दिल्या, आम्ही त्यांना जमिनी दिल्या, त्यांनी आम्हाला TB कॅन्सर दिला. आमच्या आया बहिणी अकाली विधवा झाल्यात, पोरं व्यसनी निघालीत, काळजांना पडलेत कृष्णविवर, काळजांना पडलेत कृष्णविवर. संसारावर फिरला घातकी बुलडोजर, संसारावर फिरला घातकी बुलडोजर. आमचं चुकलं, आमचं चुकलं, थोडंसं लोभात गेलो आणि मेंदूला मारला लकवा. आमचं चुकलं, थोडंसं लोभात गेलो आणि मेंदूला मारला लकवा. होत्याचं नव्हतं झालं, होत्याचं नव्हतं झालं, मालक होतो जमिनीचे आता चाकर झालो, मालक होतो जमिनीचे आता चाकर झालो. दुसरी कविता आहे ओपन कास्ट. मोठ्या कष्टाने कमावलेली सगळीच पिढीदात इस्टेट, मोठ्या कष्टाने कमावलेली सगळीच पिढीदात इस्टेट एका हिसक्यात मातीमोल भावात गेली, एका हिसक्यात मातीमोल भावात गेली. हिरवाईच्या मोबदल्यात, हिरवाईच्या मोबदल्यात घेतलेत आंधण आम्ही कृत्रिम विद्रूप डोंगर, हिरवाईच्या मोबदल्यात घेतले आंधण आम्ही कृत्रिम विद्रूप डोंगर. माणसाच्या अस्तित्वालाच गिळणाऱ्या छिनाल खाई, माणसाच्या अस्तित्वालाच गिळणाऱ्या छिनाल खाई. नद्यांची अडवणूक करून केले विस्थापित जीवलगांना, नद्यांची अडवणूक करून केले विस्थापित जीवलगांना. आम्हीच खोदल्या आमच्या अजस्त्र कबरी, आम्हीच खोदल्या आमच्या अजस्त्र कबरी. आता भनंग होऊन फिरतोय काळ्या तोंडानं, आता भनंग होऊन फिरतोय काळ्या तोंडानं. धन्यवाद. धन्यवाद विजू. फारच सुंदर कविता सादर केली. खरंच म्हणजे आपण आपलं काय गमावलं आणि काय मिळवलं याचा जर विचार केला तर बरंच दुःख होतं माणसाला. तर असो मित्र हो, जवळजवळ तासाभरापासून आपण हे जे छोटेखानी कवी संमेलन चालवतो आहे याचा सूत्रधार म्हणून माझा मित्र किशोर हा अत्यंत समर्थपणे आणि धुरा सांभाळलेली आहे. आणि जसं आपण कविता सादर केल्या तसा त्याचाही अधिकार आहे. जरी त्यांना आपल्या संचलनातून भरपूर कविता सादर केल्या त्याच्या दुसऱ्याच्या तरी सुद्धा त्याचा एक राखीव अधिकार आहे की त्याला आपण संधी दिली पाहिजे. यश आहे. आणि मी आता त्याला विनंती करतो की त्याने आपल्या 2 प्रश्न सादर करावे. एकच कविता सादर करतो मी, ती गावनं सादर करतो. धन्यवाद किशोर भाऊ. किशोर भाऊ म्हणजे नावातच आमच्या दोघांच्या साम्य आहे, त्यामुळे आम्ही खूप एकमेकावरती प्रेम करतो. नावामुळे काय म्हणजे सगळ्यांवरतीच खूप प्रेम आहे. किशोर भाऊच्या नावावरती विशेष प्रेम आहे. कवितेचं शीर्षक आहे दे जगाया. कविता गाऊन सादर करतो, दादाची विनंती आहे त्याच्यामुळे. दे जगाया थोडे पाणी दूध मी मागू कसा, दे जगाया थोडे पाणी दूध मी मागू कसा. पानवेडी हाक माझी तोच माझा वारसा, पानवेडी हाक माझी तोच माझा वारसा. उंच घे झोका तुझा अणजा नभाच्या अंतरी, याद तुके राहू दे रे माय आहे भुवरी. लाख चुका सांगण्याला तीच होई आरसा, लाख चुका सांग थोडे पाणी दूध मी मागू कसा.
अभिशाप आहे हे नव्याने जाणतो. अंकुराला पोसणे काळजीने टाळतो. पेरणे अभिशाप आहे हे नव्याने जाणतो. अंकुराला पोसणे काळजीने टाळतो. पारध्यांचा घास होण्या होत जातो मी ससा. पारध्यांचा घास होण्या होत जातो मी ससा. दे जगाया थोडे पाणी दूध मी मागू कसा. पाणवेडी हाक माझी तोच माझा वारसा. पाणवेडी हाक माझी तोच माझा वारसा. धन्यवाद.